भगवान संत रविदास, भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज या सर्व थोर महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माटे साहेब, आजची सत्कार मूर्ती डॉक्टर राजू भाऊ रोजतकर या विचार मंचावर बसलेले सन्माननीय पाहुणे मंडळी आणि माझे बंधू भगिनी, रोजतकर सर यांच्याबद्दल आपण खूप ऐकलेलं आहे, त्यामध्ये मला काही जास्त बोलण्याची गरज नाही। आम्ही कार्यक्रमानिमित्त, चळवळीनिमित्त एकत्र आलो, आमची ओळख झाली। मी ह्या मुंबईमध्ये 1980 साली आलो, सिद्धार्थ महाविद्यालयाला प्राध्यापक म्हणून माझी नेमणूक झाली आणि काम करत असताना जी काही संघटना होती, जनरल संघटना, बुकटू होती, एम फक्टू वगैरे, आय फक्टू यांचं काम सुरू होतं। मी पॅन्थर चळवळीमध्ये काम करत असताना मी मिलिंद महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन इथं आलो। इथं आल्यानंतर मुंबई विद्यापीठामध्ये असं दिसलं की आमचा बॅकलॉगच भरलेला नाही, म्हणजे झिरो बॅकलॉग असा आम्हाला दिसला या शैक्षणिक क्षेत्रामध्ये। शाळेमध्ये पण त्याच पद्धतीचा होता, महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये सुद्धा तसाच होता। आणि आम्ही काम करत असताना जनरल ऑर्गनायझेशन बद्दल त्यांच्या बरोबर आम्ही काम करायला लागलो आणि असं आम्हाला आमच्या निदर्शनात आलं की हे फक्त आमचा वापर करून घेतात, रिझर्वेशन भरत नाही, काम करत नाही। आणि म्हणून आम्ही थोडे एकत्र आलो, काही मंडळी एकत्र आले, काही प्राध्यापक एकत्र आलो आणि मुक्ता ही नावाची संघटना स्थापन केली, महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन। आणि ह्या मुंबई विद्यापीठामध्ये आम्ही तो बॅकलॉग भरून काढला। शाळेमध्ये सुद्धा आम्ही काम करायला सुरुवात केली आणि असं काम करत असताना रोजतकर सर आमच्या सानिध्यात आले। आमचे राजगुरू सर आता इथं येऊन ते पण आमच्या बरोबर राहिले आणि अनेक शिक्षक आमच्या बरोबर त्यांनी काम केलं। काम करत असताना यांचे पैलू आमच्या लक्षात आले। हे शाळेत शिक्षक असताना सुद्धा यांची आम्हाला एक दिसलं की हे एक जे ग्रस्त आहे फक्त शिक्षकच नाहीये, तर एक सामाजिक प्राणी सुद्धा आहे, सामाजिक काम सुद्धा करावं असं यांना वाटतंय, लोकांकरता काम करावं असं वाटतंय। आता इतके भाषण वगैरे मी ऐकले, यामधून मला दिसून आलं की सगळ्यांनी सांगितलं की रोजतकर सरांचा स्वभाव कसा आहे, ते कसे काम करतात, त्यांची काम करण्याची हातोटी कशी आहे आणि त्यांनी विपश्यना सुद्धा केलेली आहे। तो जो एक पैलू यांनी मांडला की कोणीही त्यांच्याकडे गेलं तरी सुद्धा ते म्हणजे त्याला शांत करून परत पाठवतात, तर ते कारण आहे भगवान गौतम बुद्धांनी जी आपल्याला विपश्यना दिलेली आहे, हे इगतपुरीला जाऊन किंवा दुसरीकडे जाऊन यांनी विपश्यना सुद्धा केलेली आहे। आणि ते शांततेचं जे कारण आहे, शांत करून जे पाठवतात ते विपश्यना ही केल्यामुळं ही त्यांच्यामध्ये जी विद्या आलेली आहे, ही कला आलेली आहे असं मला वाटतंय। ते काम करत असताना जात धर्म वगैरे पाहत नाही। आमचे जे जज साहेब आहेत डॉक्टर डी.के. सोनवणे यांनी सुद्धा सांगितलं की त्यांनी कसं त्यांच्या घरात प्रोग्राम होता तर कसं वगैरे, म्हणजे अंधश्रद्धेवर ते कधी विश्वास ठेवत नाही। आणि आपण आता जर शिक्षक असं आहेत सर्व, तर आपण ह्या अंधश्रद्धेला बोटमाती दिली पाहिजे। आपण विज्ञान युगात आपण जगतो आहे, जाती यांचा पलीकडे आपण गेलं पाहिजे। मला आणखी दुसरी गोष्ट अशी एक लक्षात आली की ते शिकत असताना ज्या काही सगळ्या डिग्र्या त्यांच्या दिसलेल्या आहेत, त्या सगळ्या डिग्र्या शिकत असताना घेतलेल्या आहेत। आणि हा जो गुण आहे हा आपल्या नवीन पिढीला
आपल्या सगळ्यांना, आपल्या मुलांना सुद्धा आपण सांगू शकतो की बाबा हो, फक्त आपण एकदा BA केलं, नोकरी केली आणि आपलं संपलं असं होत नाही. आपण शिक्षण फक्त नोकरी करता पहिल्यांदा घेतो, पण नोकरी लागल्यानंतर ते शिक्षण आपल्या आचरणात आलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते म्हणत होते, मी अजन्म विद्यार्थी आहे. म्हणजे ते 18 तासापेक्षा दररोज अभ्यास करायचे. त्यांनी तर एवढं 32 डिग्र्या घेतलेल्या आहे. बाबासाहेबांच्या डिग्र्या 32 डिग्र्या आहे. आणि संविधान निर्माते आहेत. संविधानामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, एकट्याने संविधान लिहिलेलं आहे. जरी 7 मेंबर जरी असतील तर बाबासाहेबांनी एकट्यांनी 2 वर्ष 17 महिने 11 दिवस वगैरे सगळे एकट्या माणसाने लिहिलेलं आहे इतकं. तर हे सर्व आपण अभ्यास केल्यामुळे, सतत वाचन केल्यामुळे हे आपण करू शकतो. आणि हा जो गुण आहे धुरतकर सरांचा, हा मला फार भावलेला आहे. आपण त्यामधून फक्त नोकरी करता BA वगैरे करून तेवढंच न करता त्यांचा ध्यास सुद्धा त्यांनी PhD सुद्धा करावी. आणि PhD तिथं सुद्धा थांबतात. त्याबद्दल त्यांनी लॉची सुद्धा डिग्री घेतलेली आहे. लॉ एक असा एक दागिना आहे, लॉ जो करेल त्याचा कॉन्फिडन्स हा गगनाला मिळेल. म्हणून लॉ करणं फार गरजेचं आहे. आपण कोणी घाबरू शकणार नाही. आपण एक ताकदीनं उभं राहू शकतो. आपण कोणाच्याही समोर बोलू शकतो आणि आपलं जे मत आहे ते निर्भीड मांडू शकतो. म्हणून ही एक अशी लॉची एक डिग्री आहे, तिचा उपयोग तुम्हाला करायचा, तुम्ही वकिली करा नाही तर नका करू. पण आपल्या पर्सनल लाईफ करता ही लॉ एक डिग्री फार चांगली आहे. ती मला वाटतं सगळ्यांनी ती घेतली पाहिजे आणि ती रोजतकर सरांनी सुद्धा घेतलेली आहे. आता वकिली करू नाही तर न करू, पण स्वतःचा कॉन्फिडन्स, दुसऱ्याला कॉन्फिडन्स देणं हे त्यामध्ये त्यांना अवगत झालेलं आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. त्यांच्याबद्दल खूप बोलू शकू आणि पण आता खूप वेळ झालेला आहे. जास्त मला 1 मिनिटच बोलायचं होतं, बोलायचं नव्हतं. मी यांना सांगितलं होतं मी बोलणार नाही, एवढे बोललेले आहे तर बोलण्याची इच्छा नाही आहे. तरी पण भावनेचं काहीतरी पेपर वगैरे आल्यामुळं मला संधी मिळाली. धन्यवाद. मी रोजतकर सरांना त्यांच्या पुढील आयुष्याकरता चांगलं आरोग्य मिळो, पुढील वाटचाल चांगली हो ही सदिच्छा व्यक्त करतो.